अरे एक मिनिट, अय्याजी काय ग? यांची नोट पडली आहे इथे. मी बघते. Thanks. Thanks for everything. विघ्नेश्वरा, पणजी आजी, हे विखुरलेलं घर, दुरावलेली नाती पुन्हा एकत्र आणण्यात मला यश द्या. हॅलो, अहो फोन केलायत ना, मग बोला ना. काय काय बोलू शरा? काय बोलू म्हणजे आता बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये शरा. आई दिसली मला, आई. मी तिच्या पायांना हात लावून आशीर्वाद घेतला तिचा. खरं सांगताय? हो. एखाद्या देवळात गेल्यानंतर कसं वाटतं ना आपल्याला, अगदी अगदी तसं वाटलं बघ मला. एकदम शांत, कुठलाच विचार नाही मनात. आई दिसली मला. मी तिच्या पायांना हात लावला, नमस्कार केला तिला. तिचा स्पर्श झाला मला. तिचा आवाज सुद्धा कानावर पडला माझ्या. अहो अहो हॅलो, ऐका ना. हॅलो, रडू नका ना. शरा, आनंद व्यक्त करण्याची दुसरी कुठली पद्धत खोटी वाटेल ग आता. मला बोलताही मला आता तिकडे यायचंय, तुमच्या जवळ. मला बघायचंय तुम्हाला. वेडी कुठली शरा, पण आई अजून आहे तशीच आहे नाही? तोच ताठकणा, रुबाबदार तेजस्वीपणा. नाही म्हणायला थोडीशी म्हणजे केस वगैरे पांढरे झाले ताईचे. पण त्यामुळे ना तिच्या रुबाबदारपणात भर पडली शरा नाही? शरा ऐकतेस ना? ऐकते. मी मधल्या काही वर्षांमध्ये खूप मिस केलंय ग आईला. आणि मी तुम्हाला, तुमच्या बोलण्याला, आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींना मिस केलंय मी मधल्या वर्षात. शरा, जे आहे त्यात समाधान मानायला हवं की नाही आपण? तुम्ही मानलं का समाधान? आईनं भेटायचं साधं स्वप्न पडलं होतं, तर ते पूर्ण करण्यासाठी किती धडपडला. मग मला का समाधान मानायला सांगताय? माझीही काही स्वप्न आहेत, मला ती पूर्ण करायची आहेत. शरा, तुम्ही काहीही बोलू नका. मला तुम्ही या घरी यायला हव्या कायमचे. मला माहिती, सणासुदीच्या दिवसात तर इतकी आठवण येते ना,
गोड काही घशाखाली पण उतरत नाही. नकोच खाऊस गोड, अजून जाडवशील. काय हो, मी इतकं मनापासून बोलतेय आणि तुम्ही काय बोलताय? काय काय गोड काय केलं होतं पण आज खायला? पुरणपोळी. पुरणपोळी? पुरणपोळी होळीला करतात, आज पाडवा आहे ना. हो, पण होळीच्या दिवसांमध्ये मीच आजारी होते ना, मग तेव्हा मी खाल्ली नव्हती. तुम्हाला माहितीये, आज माझ्यासाठी मग पुरणपोळ्या केल्या. म्हणजे तसंही श्री आणि जान्हवीचा पहिला पाडवा ना हा, त्यामुळे पंचपक्वान्नाचाच बेत होता. पण पुरणपोळी खाताना तुमची खूप आठवण येते. तुम्हाला इतकी आवडते आणि तुम्हीच खायला इथे नाही. मला फक्त आईच्या हातच्या आवडतात पुरणपोळ्या. तुम्हाला कुणालाही तिच्यासारख्या करता येत नाहीत. तू तर न शरा पुरण पराठे करतेस. वाटेल ते बोलू नका हा. मलाही आता बऱ्या जमतात. पण कुणी केल्या कुणी होत्या, आईनी? नाही. मग मला नकोच होत्या पुरणपोळ्या. मला वाईट वाटू नये म्हणून म्हणताय ना? नाही, मला वाईट वाटू नये म्हणून म्हणतोय. अहो, तुम्ही या ना इथे कायमचे. शरा, जी शक्य नाही ती स्वप्न का बघायची आपण? का शक्य नाही? आईंच्या पायाला हात लावून नमस्कार करणं अशक्य वाटत होतं, ते शक्य झालं ना. मग हे का शक्य नाही? कसं कसं सांग तूच, कसं? तिला तुमच्यापासून दूर करा, मग सगळं काही ठीक होईल. हॅलो, काय बायको एवढा? अरे काय बायको, आज काय झालंय? का एवढा आनंद? असंच? अरे बापरे, म्हणजे तुला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे मग. का? का म्हणजे काही कारण नसताना तुला एवढा आनंद होतोय म्हणजे थोडा वेडे पण आहे ना हा. श्री, पण असाच आनंद नाही होऊ शकत का? नाही, अगदीच अशक्य नाहीये, पण अवघड आहे जरा. नाही सांग ना, काय कारण काय एवढ्या आनंदाचं? श्री, सणवार असले ना की मला खूप आवडतात. म्हणजे छान जेवण, मस्त गप्पा, किती लाईव्हली असतं वातावरण. म्हणजे मस्त उबदार वाटतं. आणि तुला सांगू, नेहमीपेक्षा जास्त सूर्यकिरण आत येते असं वाटत राहतं. बाय द वे, आज माझी बायको खूप छान दिसत होती. तुला माहिती जान्हवी, माझ्या समोर तुझी कोणी स्तुती केली ना की आपोआप माझ्याच अंगावरती मुठभर मास चढतं. खूप मस्त असतात नाही दिवस? म्हणजे बघ ना, सगळे कसे उत्साहात आनंदात असतात. हो. आणि सणाच्या दिवशी सगळ्यांच्या मनातला कडवटपणा, राग, द्वेष आपोआप मागे पडतात ना. खरंय. अशा वेळी वाटत राहतं घर अगदी पूर्वीसारखं व्हावं. म्हणजे घरातून दुरावलेली माणसं सगळी परत यावी. हो ना श्री? नाही श्री, ऐक ना जान्हवी, असं नाही होऊ शकत. या घरातनं बाहेर पडलेल्या व्यक्तींपैकी एकच व्यक्ती मला परत आलेली चालली असती, ती म्हणजे उमाकांत काका. पण आता दुर्दैवाने तो काही परत येऊ शकणार नाही.
आणि बाकीच्यांना मी परत येऊ देणार नाही. श्री, अरे मी असंच म्हणाले होते, म्हणजे कुणा एकाच्या बाबतीत असं नव्हतं म्हणायचं मला, खरंच. जान्हवी, जान्हवी विचार कर ना अगं. मी अशा घरात लहानाचा मोठा झालोय ज्या घरातला प्रत्येक पुरुष काही ना काही कारणाने घराबाहेर गेलाय. मी लहानाचा मोठा होत असताना या घरात एकही कर्ता पुरुष नव्हता. किती छान असतात ते सर्वसामान्य घर, ज्या घरात आई बाबा दोघेही आपल्या मुलाला वाढवतात, लहानाचं मोठं करतात, त्यांच्यावर संस्कार करतात. पण यातलं काही मला माहीतच नव्हतं अगं. म्हणजे त्या अर्थाने एक बॅलन्स्ड बालपण गेलंच नाहीये माझं. मी आज जो काही घडलोय, आज जो काही नॉर्मल वागतोय ना, ते फक्त ह्या 6 आयांमुळे. जान्हवी, माझ्या विचारांना, माझ्या भावनांना, माझ्या बुद्धीला जे काही थोड्याफार प्रमाणात जागेवर ठेवलंय ना, ते ह्या 6 जणींनी. आणि या सगळ्यात घरातल्या कुठल्याही पुरुषाची काहीही मदत झालेली नाहीये. मदतच कशाला, साधा सहभागही नाहीये कोणाचा. आणि म्हणूनच मी या घरातल्या कुठल्याही पुरुषाला कधीही माफ करू शकणार नाही. निदान या जन्मात तरी नाहीच नाही. आय थिंक आय हॅव मेड इट व्हेरी क्लिअर. सरू, काय ग दचकलीस का एवढी? नाही, काय नाही, झालंच आता, झालंच. काय झालंच? ते डबा भरत होते ना, ते झालं. अगं पण डब्यात का भरतेस पोळ्या? आणि एकच पोळी शिल्लक होती ना ग? हो बहुतेक. आणि ती सुद्धा तुला शिळी पोळी तव्यावर तूप टाकून भाजलेली आवडते म्हणून ठेवली होतीस ना? हो हो हो. मग एवढ्या पोळ्या कशा आल्या डब्यात? अगं हो, पण एकच पोळी कशी देणार? शरू, तू आत्ता पुरणपोळ्या केल्यास? थोडंसंच पुरण उरलं होतं ना, म्हटलं एवढंसं कशाला ठेवून द्यायचं म्हणून केल्या. का पण? कमी होत्या ना. तुला कमी पडल्या का? अगं मग सांगायचंच ना, तुझ्यासाठीच केल्या होत्या ना पोळ्या, अजून केल्या असत्या. नाही नाही, मला नाही कमी पडल्या. म्हणजे मला ना आता अशा अचानक गरम गरम ताज्या पोळ्या खाव्याशा वाटल्या असं. आणि बघ पोळ्या कशा झाल्यात, मऊ झाल्यात का बघ ना. तुझ्यासाठी काढून ठेवू का 2? आणि उरलेल्या डब्यात भरून ठेवते. मला तूप दे ना. शरू, काय चाललंय तुझं? सरू, तू घरात कुणाला हे सांगू नकोस हा. आणि मी पोळ्या पसरून ठेवला होता ना, तो कागद तेवढा टाकून दे हा. तूप दे ना थोडं, खूप आवडतात ना पोळ्या मला, खूप आवडतात ना पोळ्या. आले हा. शरू, तुला माहितीये तुझा जन्म व्हायच्या आधी मी सांगायचो माझ्या आईला की वहिनीला बाळ होऊ दे. दादाशी पण भांडलो तुम्ही, म्हणजे तुझ्या बापाशी. त्याला मी म्हणलो होतो जाऊन, तुला नको आहे ना मूल, ठीक आहे, मी सांभाळेन तुझ्या मुलाला. तर मला म्हणलं होतं आधी स्वतःला सांभाळ.
जायलाच हवं का आज ऑफिसला? हो. मला वाटलं पाडवाय म्हटल्यावर सुट्टी घेशील तू आज. नाही, तशी ऑफिसला सुट्टी आहे, पण माझ्या 1-2 इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत. असं नको ना बोलूस तू माझ्याशी. असं म्हणजे खूप तुटक वागतोयस, तसं नको वागूस. मग जान्हवी, असे विषय नको ना काढूस. अरे सॉरी, मला खरंच कल्पना नव्हती. मला माहित असतं ना तुला या विषयाने इतका त्रास होईल तर मी अजिबात बोलले नसते. आजच्या दिवशी तर अजिबातच नाही. सॉरी. आय एम सॉरी टू. जान्हवी, मला ना त्रास कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीचा होतो आणि राग मात्र तुझ्यावर निघतो. सॉरी नको ना म्हणूस, बोल माझ्याशी. अबोला नको धरूस. जान्हवी, मला कधी कधी असं वाटतं की मी हे सगळं तुला सांगून तुला का त्रास देऊ. अरे मला काय त्रास? अज्ञानात सुख असतं अगं. मला एक एक गोष्ट कळते आणि त्याचा त्रास होत राहतो. मला फक्त इतकंच वाटतं की हे सगळं तुला सांगून तुला का त्रास देऊ. आपण वेगळे आहोत का श्री? सांग ना. जान्हवी, आपल्याला वाटतं ना त्यापेक्षा त्यावेळची परिस्थिती खूप गंभीर होती. कोणत्या वेळची? माझ्या जन्माच्या वेळची. तुला माहितीये सगळं? लोक सांगताना गोष्टी सगळ्या डायल्यूट करूनच सांगतात, पण एखादी गोष्ट अशी लख्ख डोळ्यासमोर येते, कितीही बघायची नसेल ना तरीही ती दिसत राहते. असं काहीसं झालंय माझं. माझ्या वडिलांना माझा जन्म व्हायला नको होता, मी या जगात यायला नको होतं, आणि ही सल आयुष्यात माझ्या मनातून कधी जाणार नाही. आणि जान्हवी, हे विचार डोक्यात आले ना की मग डोकं सुन्न होतं अगं. नाही काही सुचत, नाही मग शांत राहू शकत मी. आपल्या जन्माचं कोणाला तरी ओझं होणार होतं. आपला जन्म कोणाच्या तरी मनाविरुद्ध झालाय, हे फिलिंग किती विचित्र असू शकतं ना, मी नाही सांगू शकत तुला. श्री, येऊ का रे? अगं बेबी आत्या, ये ना. आणि हे काय, तू ऑफिसला चाललायस? अगं हो, 1-2 महत्वाच्या मीटिंग्स आहेत. काय रे श्री? अगं बेबी आत्या, आजचा दिवस किती चांगला आहे, मग म्हणलं थोडंसं चांगलं कामही करून येतो ना. आणि आपलं ऑफिस म्हणजे दुसरं घरच असतं की नाही. मग अशा चांगल्या सणाच्या दिवशी ऑफिसकडे दुर्लक्ष कशाला करायचं. मी येतो ना, लवकर परत येतो. बरोबर आहे तुझं, जाऊन ये तू ऑफिसला. तुझ्यासाठी गोखले गृहोद्योग किती महत्वाचा आहे ना, ते आम्हा सगळ्यांना माहितीये. ए बरं, मला एक सांगा, कसा झाला तुमचा पहिला पाडवा? म्हणजे कसं वाटलं तुम्हाला दोघांना? आता आम्ही तेच बोलत होतो अगं. खरंच खूप छान वाटलं. ए पण आमच्याकडनं काही राहिलं नाही ना? म्हणजे तसं असेल तर स्पष्ट सांगा. हा, नाही बेबी आत्या, हो किती करता तुम्ही सगळ्या जणी. मला तर अगदी लाजवता. म्हणजे नवीन साडी काय सणाची, पंचपक्वान्न, आणि सगळे इतके आनंदात होते. आणखी काय हवंय मला. खूप खुश आहे मी. छान, खूप बरं वाटलं ऐकून. ए जान्हवी, तुला जसा वेळ मिळेल ना तसं आईला भेटून ये. आईचं काहीतरी काम आहे तुझ्याकडे. हो का? मग मी आत्ताच जाते. मी येते. जान्हवी, मी पण निघतो आता. रात्री भेटू. हा, ठीक आहे, आलेच. बेबी त्या, चल मी निघतो आता. श्री, जमलं तर खरंच लवकर ये. हा, आज तिन्ही सांजेला तुम्हा दोघांची दृष्ट काढायचं ठरवलंय आम्ही. बेबी त्या, मी प्रयत्न करतो, पण ह्यासाठी वेळेत नको ना अडकवूस मला. तेच म्हणतेय मी, जमलं तर नक्की ये आणि यायचं नक्की जमव. चालेल. श्री, तू आनंदात आहेस ना?
हो का? तसं नाही रे, आम्ही काय कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायला शिकलोय आता. पण तू जेव्हा आनंदी असतोस ना, तो आमच्यासाठी खूप मोठा सण असतो. बरं येऊ मी? तू आवर तुझं. हो.